नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 103. भक्तियोग म्हणजेच गीतेतला 12वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मंदिरात जाऊन उपास तपास करून आपण भगवंतांच्या किती जवळ पोचू याचा अंदाज कसा लावायचा? प्रश्न जितका गोंधळात टाकणारा आहे तितकेच त्याचे उत्तर पण असणार. कारण उत्तर सरळ असतं तर असा प्रश्न परत कोणीच विचारला नसता, नाही का? आज परमेश्वर यांच्याजवळ पोचायचे काही मार्ग आहेत का याबद्दल बोलूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रक करुण एव च निर्ममो निरहंकारस समदुःख सुख क्षमी. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर यो मद्भक्तः स मे प्रियः. हे 2 श्लोक म्हणजे 12व्या अध्यायातील 13वा आणि 14वा श्लोक. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला एका भक्तात कोणते गुण असावे हे सांगतात. हे गुण नेमके कुठले ते या भागात आपण जाणून घेऊया. मागच्या भागात आपण श्रीकृष्णांनी अर्जुनाला सुचवलेल्या 3 मार्गांविषयी बोललो. एक होता अभ्यास किंवा प्रॅक्टिसचा मार्ग, दुसरा होता प्रत्येक कामात भगवंतांचे स्मरण करणे आणि तिसरा होता अपेक्षा न ठेवता आपली कृती करत राहणे. या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून श्रीकृष्ण 39 अशा गुणांबद्दल अर्जुनाला सांगतात. हे सर्व गुण एका परिपूर्ण भक्तात असतात असे त्यांचे म्हणणे आहे. आज 13व्या व 14व्या श्लोकातील गुण जाणून घेऊया. पहिला गुण आहे अद्वेष्टा, म्हणजे एक अशी व्यक्ती जी मनात कुणाबद्दलही द्वेष ही भावना ठेवत नाही. आणि आपल्या मनात द्वेष का नसावे हे आपल्याला एका पुढच्या अध्यायात समजते. 15व्या अध्यायात एका श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की ते त्यांच्या भक्तांच्या मनात असतात. असे असेल तर आपल्या मनातील द्वेष किंवा हेट्रेड हा फक्त एका व्यक्तीकरता नसून श्रीकृष्णांबद्दल पण असेल, नाही का? दुसरा गुण आहे मैत्र, म्हणजे मैत्री किंवा बीइंग फ्रेंडली. एका भक्ताने आपल्या आजूबाजूच्या सर्वांशी मैत्रीच्या भावनेने संवाद साधावा. तिसरा गुण आहे करुण, म्हणजे कंपॅशन. एका व्यक्तीला आपण कंपॅशन दाखवली म्हणजे आपण त्यांना जज करत नाही. लोकांची वागणूक ही त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे ते कसे वागतात, त्यांची कर्म हा सगळा त्यांच्या आयुष्याचा भाग झाला. आपण त्यांच्यावर टीका करून त्यांचे वाईट किंवा चांगले होणार नाहीये. शेवटी खरे न्यायाधीश हे परमेश्वर असणार आहेत. चौथा गुण आहे निर्मम, म्हणजे स्वार्थी इच्छा आणि मालकीच्या भावनेपासून मुक्त असणे. मम म्हणजे माझे. आपले या जगात काय आहे आणि काय नाही याबद्दल आपण आधीच्या अध्यायात बरेच बोललो आहोत. त्यामुळे मनातला पोझेसिव्हनेस हा किती महत्त्वाचा हे आपण आपलेच ठरवू शकतो. 5वा गुण आहे निरंकार, म्हणजे अहंकारापासून मुक्त किंवा फ्रीडम फ्रॉम इगो. मनात स्वार्थ नसला की अहंकार सुद्धा नसतो. कारण मालकीची भावना नसली तर अहंकार असणार तरी कशाबद्दल. 6वा गुण आहे समदुःख सुखः, म्हणजे सुखदुःख हे समान दृष्टिकोनातून बघणे किंवा इक्विटेबल टुवर्ड्स हॅपीनेस अँड सॅडनेस. 7वा गुण आहे क्षमी, म्हणजे क्षमा किंवा फॉरगिव्हनेस. 14व्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांना कुठला भक्त प्रिय आहे हे सांगतात. हा भक्त संतुष्ट, म्हणजे आपल्या आजूबाजूला समाधान किंवा कंटेंटमेंट शोधतो. हा भक्त सततही योगी आहे,
म्हणजे सगळ्या गोष्टींकडे एक समतोल किंवा बॅलन्स्ड माइंडसेटमधून बघतो. काही वाईट घडलं तर मनाला त्याचा त्रास होऊन देत नाही आणि कितीही आनंदाची बातमी असली तरी अतिउत्साह दर्शवत नाही. तसेच हा योगी आत्मनियंत्रण किंवा सेल्फ कंट्रोल म्हणजे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि दृढनिश्चय म्हणजे एका फर्म डिटर्मिनेशननी आपले सगळे कर्तव्य पार पाडतो. या अशा भक्ताचे मय्यर्पित मनोबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धी हे नेहमीच भगवंतांच्या विचारात गुंतलेले असतात. तुम्हाला वाटेल की हा असा भक्त बाकीची काहीच कामं करत नसणार, कारण हे सगळे गुण लक्षात ठेवत काम करणे किती अवघड आहे, कदाचित इम्पॉसिबल सुद्धा. आणि म्हणूनच तर परमात्मा नेहमी अभ्यास किंवा प्रॅक्टिस याला विशेष महत्त्व देतात. स्वयंपाकघरात एखादा मसाला रेसिपीची कशी चव वाढवू शकतो हे समजले की आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. एक प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून नवीन रेसिपीज पण बनवू शकतो. या सगळ्या गुणांचे असेच आहे. आपली वागणूक ही कशी असावी हे धर्म, परिस्थिती आणि भक्ती या दृष्टिकोनातून आपल्याला समजू शकेल. अजून बऱ्याच गुणांबद्दल आपल्याला बोलायचे आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.